आता काय पॉईंट लिहितोय आपण इकॉनॉमिक्स अभ्यास करताना? आता आपण जी स्ट्रॅटेजी ठरवतोय, प्लॅनिंग करतोय, हे की मला प्रीलाही मार्क आले पाहिजे, मेन्सलाही मार्क आले पाहिजे. आणि विशेष म्हणजे इकॉनॉमिक्सला बऱ्यापैकी लोक सोडून देतात, लास्ट गोष्टी ठेवतात, समजत नाही म्हणून दुर्लक्ष करतात. मग तिथंच आपण पुढे जायचं. जो विषय इतरांना जड जातो त्याच्यात आपण मिनिमम मार्क एक 10, 8 असे तरी काहीतरी किमान घेतले पाहिजे, आणि त्याच्यावर अजून कमांड आणून तो आकडा 12 वर नेणं पॉसिबल आहे. आणि कधी नाही ते मला वाटतं या काही 1-2 एक्झाम मध्ये तुम्ही बघा, 12 मार्क सुद्धा इकॉनॉमिक्स मध्ये येत आहेत, हे आपण दाखवून दिलेलं आहे योग्य डायरेक्शनने, नॉट अ जोक. ह्याच्यात तुम्ही 8 आणि 9 मार्क म्हणजे मोर दॅन सफिशियंट होते, फार समाधानकारक होते. तो आकडा 12 पर्यंत जाऊ शकतो. जुन्या विद्यार्थ्यांना आवर्जून विचारा, तुमच्या कोणी कॉन्टॅक्टमध्ये असेल तर, आपली बॅच झालेली आहे ते. म्हणजे असं नाही की ते आपण शिकवलंय आले म्हणून, त्यांचीही मेहनत आहे ना. मी ते सांगतो, क्रेडिट तुम्हालाच आहे बाबा. फक्त जी डायरेक्शन सांगतो ती फॉलो करा. त्यामुळे तुमची मेहनत, तुमचा अभ्यास आणि तुमचेच मार्क, पोस्ट हे तुम्हालाच भेटणार आहे. बरोबर? पण त्याचा फायदा घ्या.